संस्थेच्या प्रोटोकॉलप्रमाणे आपण सुरुवातीला श्रद्धांजलीचा ठराव पास करणार आहोत. आपल्या जीवनामध्ये जसं काही चांगल्या गोष्टी घडत असतात त्या वाईट गोष्टीसुद्धा घडत असतात. त्याचप्रमाणे यंदाच्या या अहवाल सालामध्ये आपल्या सभासदांपैकी बरेचसे सभासद हे जग सोडून गेलेले आहेत की ज्यांच्या जाण्याने आपल्या पतसंस्थेला फार मोठा धक्का बसला आहे, समाजाला बसला आहे, गावकऱ्यांना नागरिकांनासुद्धा बसलेला आहे. त्यात सगळ्यात प्रथम नाव जाईल म्हणजे डॉक्टर शंतनू अभ्यंकर. खरोखर खूप सगळ्यांना चटका लावून गेलेली ही व्यक्ती आहे. या व्यक्तीविषयी किती बोलावं आणि किती नाही हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांच्यावर एक मोठी कादंबरी, एखादं पुस्तक लिहिलं जाईल अशा वलयाची ही व्यक्ती होती. फार कमी वयात त्यांनी हे जग सोडलेलं आहे. पण ज्या काळात अतिशय लहानपणापासून ते जाण्यापर्यंत त्यांनी कमी वयामध्ये इतकं अथांग काम केलेलं आहे. समाजासाठी म्हणा, शैक्षणिक क्षेत्रात केलेलं आहे, राजकीय नाही वैद्यकीय क्षेत्रात केलेले आहेत. त्यांची पुस्तकंसुद्धा ही अतिशय आपल्याला एक ज्ञान देऊन जाणारी आहेत. त्यांनी नाटकांमध्ये काम केलेलं आहे, समाजकार्य करत होते, स्वतः नाटक लिहित होते. म्हणजे किती सांगावं तेवढं थोडंच आहे. आणि एवढं असूनही त्यांनी घरची जबाबदारी, एक आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श पिता असते किंवा तिनं कशातच त्या व्यक्तीचं लक्ष लागलं नसतं. पण या व्यक्तीनं जे काय केलं ते खूप घेण्यासारखं ना आदर्श घेण्यासारखं आहे आणि ह्यांच्या आठवणी कधी न संपणाऱ्या आहेत. तर असे हे शंतनू अभ्यंकर आज आपल्यामध्ये नाही. दुसरं नाव आहे हेमंत करंजे, जे आपल्या वसुली अधिकारी होते उत्कर्ष पतसंस्थेचे. म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की ही व्यक्ती एक वसुलीचा ध्यास घेऊन एक पिसाटलेली व्यक्ती होती आणि वसुली कशी करावी, लोकांना गोड बोलून हप्ते कसे घ्यावेत, प्रसंगी कसं कठोर राहावं हा एक पायंडा त्यांनी पाडलेला होता. आणि खूप छान काम केलं त्यांनी आमच्या उत्कर्ष पतसंस्थेत असताना. हे सुद्धा आपले सभासद होते, ते सुद्धा अचानक गेले. बरेच वर्ष ते आजारी होते. नायगावकर, अशोक नायगावकर यांचे बंधू जे आपल्या विश्वकोशमध्ये कर्मचारी ऑफिसर होते ते सुद्धा आज आपल्यामध्ये नाहीत. शेखर ढवण भांड्यांचे व्यापारी, ते आपले सभासद आहेत. त्यांच्याही पत्नी अचानक या जगातून निघून गेल्या. आणि मुळे, जे आपल्या वाईचं एक मोठं नाव आहे मुळेंचं, या मुळेंच्या घरातल्या 2 व्यक्ती एकाच महिन्यात अचानकपणे गेल्या. जसे की अरुण मुळे, अक्षय मुळे, म्हणजे काका आणि पुतण्या एकाच महिन्यात. आणि तेही कुठं आजारी नाहीत, काही नाहीत, एकदमच दोघंही हार्ट अटॅकने गेले. खरोखर त्यांच्या घरावर केवढा मोठा हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर ह्या सर्वांच्या कुटुंबियांना आम्ही एक धीराचं हात देत आहोत आणि ह्यांना सगळ्यांना म्हणजे हे जे दुःख झेलण्याची शक्ती येवो, ताकद येवो असं मी इच्छा व्यक्त करते. आणि ह्यांना चिरशांती, या सर्व व्यक्तींना चिरशांती लाभो यासाठी आपण सगळ्यांनी 1 मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. या समाजकंटकांनी एवढी बेईमानी केली, बेइज्जती केली संस्थेची, तरीसुद्धा आज आपण 114 कोटी हा ठेवींचा टप्पा गाठलेला आहे. म्हणजे लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे. 2 किड्या मकोड्यांनी इकडं तिकडं फिरावं आणि संस्थेविषयी काहीही उठवावं हे कोणालाही मान्य नाही. उलट आपल्या पतसंस्थेचं नाव लौकिक दिवसेंदिवस वाढतच आहे. संस्थेचं नाव मोठं होत आहे. या संस्थेच्या नावामुळं आपण जे बाहेर शाखा निर्माण केल्या, शाखा वाढवल्या, तिथं कुठंच अडचण आली नाही. कारण प्रत्येकानं उत्कर्ष पतसंस्था माहीत होती. प्रत्येक शाखा ही लवकरात लवकर सेटल झाली, स्थायिक झाली आणि लवकरात लवकर व्यवसाय सुरू झाला आणि आता प्रत्येक शाखा ही नफ्यामध्ये आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे उत्कर्ष पतसंस्था ही फक्त ठेवी स्वीकारणे आणि कर्ज वाटणे यापुरती मर्यादित नसून या संस्था अंतर्गत आपण वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम करत असतो. आर्थिक संस्थेबरोबर सर्वसमावेशक संस्था म्हणून ही ओळखली जाते. आणि ह्या वेगळेपणाची माहिती घेण्यासाठी आणि संस्थेची अत्याधुनिक यंत्रणा आपण चालू केलेली आहे ऑलरेडी.
तर त्याची माहिती घेण्यासाठी किंवा संस्थेला सदिच्छा भेट देण्यासाठी इतर बाहेरगावचे लोक, बाहेरगावच्या संस्थेचे पदाधिकारी आपल्या संस्थेमध्ये येत असतात, आपल्या कामाची पाहणी करतात, कौतुक करतात आणि त्यांना कुणीतरी सांगितलेलं असतं की तुम्ही एकदा अवश्य एक वेळ उत्कर्ष पतसंस्थेला भेट द्या आणि हे ऐकून खरोखर खूपच आनंद होतो. आज आपण फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, खूप आनंद वाटला. पण आपल्या ही संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की रोज किंवा अधूनमधून आपल्यापैकी बरेच सभासद हे संस्थेत भेट देत असतात की संस्थेचं कामकाज कसं चाललेलं आहे, काही सूचना असतात, काहीतरी सुचवत असतात, एखाद्या टेक्निकल गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर आपल्याला ते दाखवून देत असतात आणि त्यामुळं बऱ्याच सभासदांचा वॉच आमच्यावर आहे असं आम्हाला वाटतं आणि वॉच हा असावाच. या पद्धतीने अनेक सभासद आपल्या संस्थेमध्ये येत असतात. त्यामध्ये RBIचे माजी निवृत्त अधिकारी अविनाश जोशी सर असतील, माननीय सुनील अण्णा शिंदे आहेत, मारुती बिसे, कोठावळे, शिवाजीराव निंबाळकर, पाचवडचे बाळकृष्ण वाघ, जयवंतराव पवार, राहुल तांबोळी, इताफे, पटवर्धन, भाटे, केळकर, डॉक्टर शिंदे अशी अनेक नावे घेता येतील की ते नेहमी आमच्या संपर्कामध्ये असतात. व्यवसाय चढ उतार हा असणारच, तरीही खंबीरपणे, प्रामाणिकपणे आणि कोणतीही आशा न सोडता चिकाटीने काम हे करावे लागतेच. तसंच थोडाफार आत्ता झालेलं आहे. संस्थेचा NPA कोरोनामुळे व काही चुकीच्या माणसांमुळे वाढला आणि तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आम्ही धडाडीने एक टार्गेट ठेवून करत आहोत. कर्ज वसुली अत्यंत कडकप्रमाणे पद्धतीने राबत आहोत. कुणाचेही हितसंबंध कुरवाळत न बसता सर्वांना समान न्याय या पद्धतीने आम्ही ठराविक काळामध्ये NPA या एवढ्या टक्क्यावर आणायचाच हा एक ध्यास घेतलेला आहे आणि विडा उचलला आहे आणि तो यशस्वी हा होणारच. जसे काही कर्जदार बेजबाबदार असतात तसे जबाबदारीची जाणीव ठेवून कर्जाचे हप्ते वेळेवर भरणाऱ्या कर्जदारांची यादी ही उत्कर्षमध्ये फार मोठी आहे. आपण आज त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करणारच आहोत. शासनाची आणि सहकाराची ध्येय धोरणे, कायदे वरचेवर बदलत असतात. लोकांचीही आता मानसिकता बदलली आहे, भोवतालची परिस्थिती बदललेली आहे. आर्थिक क्षेत्रात भयंकर उलथापालथ चालू झाली आहे. आर्थिक क्षेत्रात, वित्तीय क्षेत्रावरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. या सर्व स्थित्यंतरांना तोंड देत सर्वांचा ताळमेळ घालून अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट घालून मी हे आव्हान स्वीकारले आहे आणि अत्यंत यशस्वीपणे म्हणायलाच हरकत नाही हे काम मला करणे शक्य झाले, सोपे झाले ते केवळ आपल्या सर्वांमुळेच. म्हणजेच आपले संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ अत्यंत निस्वार्थी, पारदर्शक असून आमच्यामध्ये एकजूट आहे, एकवाक्यता आहे. संस्थेसाठी ते भरपूर वेळ देत असतात, संस्थेचे हित जपत असतात. तसेच उत्कर्षाचे सर्व कर्मचारी अतिशय कष्टाळू असून संस्थेवर त्यांची 100% निष्ठा आहे. ते ग्राहकांना उत्तम सेवा देतात हे तर जग जाहीरच आहे आणि हा संस्थेचा प्लस पॉईंट आहे. ते सुद्धा खूप निस्वार्थी असून त्यांच्या कामात तत्परता आहे. संचालक आणि शासनाने आखून दिलेल्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे आणि अतिशय जबाबदारीने ते पार पडत असतात. तसेच आपण सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक, सर्व ग्राहक यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे संस्था चालवण्यास आनंद वाटतो. कारण आपला सर्वांचा विश्वास हाच आमचा श्वास. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते, थांबते. धन्यवाद. या सभेचा महत्त्वाचा भाग म्हणजे विषयपत्रिकेचं वाचनाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. विषय क्रमांक 1चं वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार सर यांनी करावेशी मी विनंती करते. नमस्कार. विषय आहे मागील 30 सप्टेंबर 2023 रोजी झालेला वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. गेल्या वर्षी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर रोजी झाली होती. त्या सभेचे सूचक होते शंकर वसंत साळुंके, अनुमोदक होते शशिकांत रानू कोरडे. विषय क्रमांक 2 होता 31/3/2023 अखेरच्या ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रकाचे वाचन करणे व स्वीकृत करणे. सूचक होते बाळासाहेब वाघ. अनुमोदक होते श्रीपाद रघुनाथ कुलकर्णी.
विषय क्रमांक 3 वैधानिक लेखापरीक्षकांचा लेखापरीक्षण अहवाल वाचन करणे व स्वीकृत करणे. सूचक होते अविनाश शंकर जोशी सर. अनुमोदक होते श्री संजय प्रभाकर देशपांडे. विषय क्रमांक 4 कायदा व नियम यास अनुसरून नफा वाटणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे. सूचक होते अनंत केळकर. अनुमोदक शरद देसाई. विषय क्रमांक 5 सन 2023-24 करता तयार केलेल्या अंदाजपत्रकाची व गत वर्षाच्या अंदाजपत्रकातील खर्चाची माहिती देणे व जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे. सूचक होते शिवाजीराव निंबाळकर सर. अनुमोदक नामदेव चोपडे. विषय क्रमांक 6 संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती देणे. विषय क्रमांक 7 सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे. सूचक होते श्री अविनाश जोशी सर. अनुमोदक श्री संजय प्रभाकर देशपांडे. विषय क्रमांक 8 सन 21-22च्या लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. सूचक श्री नरसिंग श्रीपती पवार. अनुमोदक आनंदराव बाबराव गोळे. विषय क्रमांक 9 उपविधी दुरुस्त करणे. उपविधीमध्ये गेल्या वर्षी आपण भाग भांडवल मर्यादा वाढीसाठी विषय घेतला होता. त्याचे सूचक होते श्री निखिल चंद्रकांत शेलार. अनुमोदक श्री माणिक चंद्रकांत पवार. विषय क्रमांक 10 मुख्य कार्यालय व शाखेसाठी जागा व इमारत खरेदीबाबत. सूचक होते श्री अशोक सुरेश भिसे. अनुमोदक श्री मारुती कृष्णा भिसे. विषय क्रमांक 11 23-24 करता प्रशिक्षण कर्ज ठेव गुंतवणूक व वसुली इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे. सूचक होते श्री सचिन घनश्याम वाळवेकर. अनुमोदक नितीन पंडित वाकचौडे. विषय क्रमांक 12 संस्थेच्या काही निधीमधील रक्कम राखीव निधी खात्यास वर्ग करण्यास मंजुरी देणे. सूचक होते मोहन वसंतराव पवार. अनुमोदक होते विवेक जायकर. आणि विषय क्रमांक 13 होता मान्य अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे. यामध्ये आपले संस्थेचे ज्येष्ठ सभासद शिवाजीराव निंबाळकर सरांनी एक सूचना केली होती की जे विषय म्हणजे ठेव कर्ज गुंतवणूक ह्याची फोड द्यावी ते आपण अहवालात परिशिष्टामध्ये दिलेली आहे. श्रीपाद कुलकर्णी सरांनी एक प्रश्न विचारला होता की लाभांश कसा ठरवता. हा एक विषय गेल्या वर्षी सरांचा होता. बचत गटांना दिलेल्या कर्जांची सामोपचार परतफेड योजनेअंतर्गत वसुली करणे हा एक विषय होता. आणि संस्थेविरुद्ध जे अपप्रचार करत आहेत त्यांच्यावर आपण 2 कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी असा एक विषय घेतला होता. त्याप्रमाणे आपली कार्यवाही चालू आहे. विषय क्रमांक 1ला सूचक व अनुमोदक मिळावं ही विनंती. शिवाजीराव निंबाळकर सरांनी सूचक म्हणून सांगितले. अनुमोदक राजाभाऊ खरात नामदेव चोपडे सर. विषय क्रमांक 2 त्याचे वाचन संस्थेच्या अधिकारी सौ शिवानी बावशी यांनी करावेशी मी विनंती करते. एकत्रित नफा तोटा पत्रक N नमुना 31 मार्च 2024 अखेर. उत्पन्न मिळालेले व्याज 31 मार्च 2023 11,67,09,080.65. 31 मार्च 2024 13,82,90,171.22. त्यामध्ये गुंतवणुकीवरील 3,05,81,864.97. बँक खात्यावरील 65,694. कर्जावरील 10,74,70,607.25. TDS 1,72,005. कमिशन 31 मार्च 2023 3,12,007.61. 31 मार्च 2024 2,48,634.28. फॉर्म फी लाभांश प्रोसेसिंग फी 31 मार्च 2023 57,37,908. 31 मार्च 2024 42,86,491.25. एकूण 31 मार्च 2023 12,27,58,996.26. 31 मार्च 2024 14,28,25,296.75. पान नंबर 8 ठेवीवरील व्याज खर्च 31 मार्च 2023 6,89,86,772. 31 मार्च 2024 8,18,96,545. त्यामध्ये ठेवीवरील 7,93,94,424. बँक कर्जावरील 25,02,121. सेवक वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 31 मार्च 2023 1,43,42,808. 31 मार्च 2024 2,03,89,687. एजंट कमिशन
31 मार्च 2023 12,63,928, 31 मार्च 2024 18,72,505. जाहिरात स्टेशनरी झेरॉक्स चेकबुक चार्जेस 31 मार्च 2023 12,63,928, 31 मार्च 2024 9,37,985.3, 31 मार्च 24 16,37,517.36. साधील खर्च 31 मार्च 23 1,63,371.50, 31 मार्च 24 3,83,420. वीज बिल टेलिफोन बिल 31 मार्च 23 5,16,199, 31 मार्च 24 7,36,755. NPA तरतूद 31 मार्च 23 48,18,723, 31 मार्च 24 68,15,724. घसारा 31 मार्च 23 39,299.85, 31 मार्च 24 46,88,574. संस्था विमा भाडे कर GST 31 मार्च 23 13,48,919.8, 31 मार्च 24 35,87,458.29. ऑडिट फी 31 मार्च 23 6,94,830, 24 6,58,140. मासिक मीटिंग भत्ता 31 मार्च 23 55,000, 31 मार्च 24 56,800. देणगी 31 मार्च 23 57,001, 31 मार्च 24 1,000. अहवाल छपाई 31 मार्च 23 34,000, 31 मार्च 24 78,400. वार्षिक सभा 31 मार्च 23 54,738, 31 मार्च 24 1,35,340. कार्यालयीन खर्च 31 मार्च 2023 2,58,089, 31 मार्च 24 5,92,623. बोनस 31 मार्च 23 8,98,087, 31 मार्च 24 10,44,533. कॅलेंडर छपाई 31 मार्च 23 1,14,800, 31 मार्च 24 1,95,000. प्रशिक्षण गणवेश सल्लागार फी 31 मार्च 23 6,76,799, 31 मार्च 24 4,48,938. दुरुस्ती व देखभाल खर्च 31 मार्च 23 2,42,712, 31 मार्च 24 2,07,336. संगणक व सॉफ्टवेअर 31 मार्च 23 4,47,020, 31 मार्च 24 5,07,33. न्यायालयीन व स्टॅम्प खर्च 31 मार्च 23 87,400, 31 मार्च 24 2,85,360. रिबेट 31 मार्च 23 3,11,229, 31 मार्च 24 0. निवडणूक खर्च 31 मार्च 23 80,000, 31 मार्च 24 10 लाख. हर घर तिरंगा कार्यक्रम खर्च 31 मार्च 23 1,95,416, 31 मार्च 24 0. शाखा उद्घाटन खर्च 31 मार्च 2023 1,09,071, 31 मार्च 24 3,229. नफा 31 मार्च 2023 2,21,63,798.10, 31 मार्च 24 1,56,09,679.10. एकूण 31 मार्च 23 12,27,58,996.26, 31 मार्च 24 14,28,25,296.95. नफा ताळेबंदाकडे वर्ग. पान नंबर 6-7. एकत्रित ताळेबंद पत्रक N नमुना 31 मार्च 2024 अखेर. मालमत्ता व येणी रोख व इतर बँकेतील शिल्लक 31 मार्च 2023 1,39,86,041.51, 31 मार्च 24 1,22,43,744.87. त्यामध्ये रोख शिल्लक 45,55,374. इतर बँकातील शिल्लक 76,88,370.87. गुंतवणूक 31 मार्च 2023 50,07,95,487.78, 31 मार्च 24 40,59,23,788.78. त्यामध्ये गुंतवणूक 24,16,86,859. निधी गुंतवणूक 16,24,57,829.78. शेअर्समधील गुंतवणूक 17,79,100.
कर्जे व अग्रिम रकमा 31 मार्च 2023 82,32,652.45. 31 मार्च 24 96,19,03,285.45. त्यामध्ये तारणी कर्ज 76,15,44,219.95. विना तारणी 14,35,32,077.50. ठेव तारण कर्ज 5,28,35,426. संचालक मंडळास दिलेली कर्जे 39,91,562. मालमत्ता 31 मार्च 2023 98,43,839.10. 31 मार्च 2024 97,98,799.10. स्थावर मालमत्ता इमारत 31 मार्च 2023 2,73,39,693. 31 मार्च 2024 2,73,39,693. इतर एनी 31 मार्च 23 75,84,864.95. 31 मार्च 24 इतर एनीमध्ये 1,02,17,798.78. त्यामध्ये इतर एनी 27,46,516. किरकोळ 74,71,282.78. एने व्याज 31 मार्च 2023 8,96,07,742.63. 31 मार्च 24 10,12,66,656.35. त्यामध्ये कर्जावरील NPA 6,65,70,972.75. गुंतवणुकीवरील 3,46,95,683.60. एकूण 31 मार्च 2023 147,43,92,321.40. 31 मार्च 2024 152,86,93,766.33. भांडवल व देणी भाग भांडवल अधिकृत भाग भांडवल 31 मार्च 2023 8 कोटी. 31 मार्च 2024 8 कोटी. वसूल भाग भांडवल 31 मार्च 2023 7,28,69,800. 31 मार्च 2024 7,80,84,900. गंगाजळी व इतर निधी 31 मार्च 2023 20,68,69,201.93. 31 मार्च 2024 21,73,46,747.03. तारणी कर्जे व ओडी 31 मार्च 2023 1,54,44,297. 31 मार्च 2024 21,88,372.42. ठेवी 31 मार्च 2023 103,65,31,481.87. 31 मार्च 2024 105,91,62,956.03. चालू देणी व तरतुदी NPA खाते थकव्याज 31 मार्च 2023 5,41,77,537. 31 मार्च 24 6,65,70,972.75. देय लाभांश 31 मार्च 2023 14,07,902. 31 मार्च 24 11,40,873. व्याज देणे 31 मार्च 2023 4,16,19,779. 31 मार्च 24 5,46,91,085. इतर देणी 31 मार्च 23 2,93,08,624.50. 31 मार्च 24 3,38,98,181. नफा तोटा खाते चालू वर्षाचा नफा 31 मार्च 2023 2,61,63,798.10. 31 मार्च 24 1,56,09,679.10. एकूण 31 मार्च 23 147,43,92,321.40. 31 मार्च 24 1,82,86,93,766.33. धन्यवाद. विषय क्रमांक 2 सूचक अनुमोदक खरात सर आणि अशोक मांढरे काका. आपण निधीची जी रक्कम आहे ती अहवालात 5-6 ठिकाणी येते. त्या 5-6 ठिकाणात 2-3 वेळेला एक रक्कम दाखवली आहे आणि 2-3 ठिकाणी दुसरी रक्कम दाखवली. त्याच्यामध्ये 17,77,900 रुपये 100 का 900 रुपयाचा फरक आहे. तर ती शेअर गुंतवणूक जी आपण केलेली आहे तर सगळीकडे एकसारखा आकडा यायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे.
विषय क्रमांक 3वर फक्त ते टायपिंग मिस्टेक झालेली आहे, कारण की त्या ठिकाणी आपण वैधानिक गुंतवणूक 24,16,86,859 रुपये, निधी गुंतवणूक 16,24,57,829 व शेअर्समधील गुंतवणूक 17,79,100 अशी एकूण 40,59,23,788 एवढी रक्कम आहे असं वाचावं ही नम्र विनंती. प्रिंटिंग मिस्टेक आहे, सॉरी. ठीक आहे. मंजूर करा विषय तो. राजाभाऊ खळद यांनी या विषयाला मंजुरी दिलेली आहे. डॉक्टर शिंदे सर यांनी, डॅडी वाघ यांनी पण या विषयाला अनुमोदन दिलेलं आहे. धन्यवाद. विषय क्रमांक 4 त्याचं वाचन संस्थेचे संचालक श्री अमर कोल्हापूर यांनी करावयाची मी विनंती करते. विषय क्रमांक 4 संसद सन 2023-24मध्ये झालेल्या नफ्याची कायदा व नियम यास अनुसरून माननीय संचालक मंडळाने सुचवलेले नफा वाटणी करण्यास मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे. अहवाल पान क्रमांक 4. आवश्यक त्या तरतुदी करून निव्वळ नफा ₹1,56,09,679 रुपये 10 पैसे इतका नफा आपल्याला मागच्या वर्षामध्ये झालेला आहे. यावेळी आपण सभासदांना 10% लाभांश जाहीर करण्याचे संचालक मंडळ सभा दिनांक 3/9/2024 ठराव क्रमांक 7 यांनी या ठरावामध्ये शिफारस केलेली आहे. सदर नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे केलेली आहे. 1. राखीव निधी जो आपल्याला 25% ठेवावा लागतो तो आहे 39,02,420 रुपये आणि 10% लाभांशप्रमाणे होत आहेत 75,83,382 रुपये. निवडणूक निधी आपण आता या वर्षीपासून बाजूला ठेवायला लागलेलो आहे, तो आहे 2 लाख. मागच्या वर्षामध्ये आपल्याला 10 लाख रुपये खर्च झालेला आहे, त्याच्यामुळे त्याची तरतूद करून ठेवणं जास्त योग्य राहील. 4. प्रशिक्षण निधी 5 लाख रुपये, गुंतवणूक चढ उतार निधी 4 लाख रुपये, जादा NPA तरतूद 30,77,777 रुपये 10 पैसे असे एकूण 1,56,09,679 रुपये 10 पैसे इतक्याची आपण अशी विभागणी केलेली आहे. तरी आपल्या सर्व सभासदांना मी विनंती करतो की यासाठी आपण मंजुरी द्यावी. खूप खूप धन्यवाद. या विषयासाठी अविनाश जोशी सर यांनी सूचक व अनुमोदन दिलेलं आहे. राजेंद्र बाळकृष्ण इतापे, धन्यवाद. नितिराज बाबर आणि मागं काका पटवर्धन काका. हां, धर्मदाय निधी आपला जुना 47 लाख रुपये शिल्लक आहे म्हणून घेतलेला नाही. विषय क्रमांक 4 सर्वानुमते मंजूर. यानंतर विषय क्रमांक 5चं वाचन संस्थेचे अधिकारी श्री ओमकार वनारस यांनी करावीशी मी विनंती करते. नमस्कार. विषय क्रमांक 5 सन 2024-25 करिता तयार काय वाचायची गरज वाटत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले आहे मागं, तर हा विषय मंजूर करून घ्या. ओके. सूचक कोण घ्यायचं आहे? राजाभाऊ खरात यांचं नाव सूचक म्हणून घ्यायचं आहे. अनुमोदन आणि ठीक आहे. डॅडी कानडे साहेब, कानडे साहेबांचं नाव अनुमोदनमधून घ्यायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. विषय क्रमांक 5 सर्वानुमते मंजूर. यानंतर विषय क्रमांक 6चं वाचन संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत रमेश यादव सर यांनी करावीशी मी विनंती करते. नमस्कार. 1999 साली आमचे मित्र आनंद कोल्हापुरे यांनी वाड्याच्या जागेत ही शाखा संस्था स्थापन केली आणि या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या आज 10 शाखा कार्यरत आहेत. ह्या 10 शाखा कार्यरत असताना हे जे आत्ता या ठिकाणी असणारं संचालक मंडळ आहे हे 2016 साली आपल्यापुढं आलेलं आहे. 2016 साली ज्यावेळेस हे संचालक मंडळ आपल्यासमोर आलं त्यावेळेस संस्थेच्या 56 कोटी ठेवी होत्या. 31 मार्च 2024 रोजी 105 कोटी रुपयाच्या ठेवी इथं या संस्थेमध्ये जमा झालेल्या आहेत. या आता जो माझ्यापुढं जो विषय आहे तो संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबतची माहिती. 31/3/2023 अखेर संचालकांचं कर्ज होतं 60,66,175 रुपये. 2023-24मध्ये कुठलंही वाटप केलेलं नाही आहे. त्यानंतर 2023-24ला 50,51,679 रुपये होतं. एकूण जे येणं आहे ते 10,14,496 रुपये. थकबाकी कुठलीही नाही आहे. नातेवाईकांचं जे कर्ज आहे
ते 31/3/2023 रोजी 31,97,720 रुपये येतं. 23-24मध्ये कुठलंही वाटप केलेलं नाही. 23-24मध्ये 2,20,654 रुपये हे जमा झालेले होते आणि एकूण 31/3/24 अखेरला येणं जे होतं 29,77,066 रुपये, थकबाकी कुठलेही नाही. एकूण जे कर्ज होतं ते 92,63,895 रुपये. 2023-24मध्ये कुठलंही वाटप केलेलं नाही. एकूण जे ते 31/3/2024 अखेरला जे येणं होतं ते 39,91,562 रुपये आणि थकबाकी कुठलेही नाही आहे. धन्यवाद. विषय क्रमांक 6 सर्वानुमते मंजूर. यापुढील विषय आहे विषय क्रमांक 7. याचं वाचन संस्थेच्या संचालिका डॉक्टर मंगलाताई अहिवळे यांनी करावं अशी मी विनंती करते. नमस्कार. माझ्याकडचा विषय आहे सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासन नाम तालिकेतील वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे. संस्थेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्याकामी खालील शासन नामतालिकेतील वैधानिक लेखापरीक्षकांचे अर्ज संस्थेस प्राप्त झालेले आहेत. नंबर 1 SU कटारिया अँड कंपनी सातारा. नंबर 2 CA प्रसाद इंगवले अँड असोसिएट्स सातारा. नंबर 3 अजित P रानडे अँड कंपनी सातारा. नंबर 4 प्रास असोसिएट LLP चे CA JJ रणदिवे. नंबर 5 SSK S अँड असोसिएट्स Y. माझी सभासदांना विनंती आहे की अजित रानडे या नावाचा आम्ही विचार करतोय, तर त्याला तुम्ही मान्यता द्यावी. संचालक मंडळाला पूर्ण अधिकार आहे, अधिकार तो द्यावे. त्याचा वापर करावा. संचालक मंडळाला हा, अधिकार तुम्हाला द्यावे. अधिकार आहे, तो त्याचा वापर करा. माईक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे. सूचक. हॅलो. 24-25 तर 24मधले 6 महिने गेलेले आहेत. नेमणूक कधीची करणार आहे? 6 महिने झालेली नेमणूक आहे का करणार आहे? 6 महिन्याची 24मधले 6 महिने गेलेले आहेत. ऑडिटची नेमणूक. आता विषय काय आहे? ऑडिटरची नेमणूक करणे. मग पाठीमागचे 6 महिन्याचं आता नवीनच नेमणूक करणार का? पाठीमागच्या 6 महिन्यात नवीन नेमणूक करणार आहोत आणि इथनं मागचं काम ते 6 महिन्यात पूर्ण करतील सगळं. आणि इंटरनल ऑडिटर ऑलरेडी आपल्याकडं आहे रुजू. निंबाळकर सर, महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲक्च्युली 6 महिने पूर्ण झालेले आहेत, पण समजा स्टॅच्युटरी ऑडिटरला जर का आपण नियुक्त करायचं म्हणलं आणि त्यांना जर का तिमाही काम द्यायचं म्हणलं तर त्याची नियुक्ती खरं सभेच्या आधी व्हायला पाहिजे. या विषयावर खरं काय नाही, तो वैधानिक लेखपरीक्षकाची नेमणूक आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच करावी लागते. त्यामुळे तो आपल्याला पुढल्या वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा आपण पहिल्या क्वार्टर एंडमध्ये घेऊ, म्हणजे हा विषय येणार नाही. हा विषय पुढच्या वेळेस आपल्याला घ्यावा लागेल. यासाठी कानडे सर यांनी सूचक म्हणून नाव दिलेलं आहे, अनुमोदक म्हणून डॅडी वाघ यांनी अनुमोदन दिलेलं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. विषय क्रमांक 7 सर्वानुमते मंजूर. यापुढील विषय आहे विषय क्रमांक 8. याचं वाचन संस्थेचे संचालक श्री सलीमभाई बागवान यांनी करावं अशी मी विनंती करते. विषय क्रमांक 8 मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. 1925-26 या आर्थिक वर्षासाठी ऑडिटरची नेमणूक करायची आहे. संस्थेकडं 25-26 या आर्थिक वर्षाच्या ऑडिटसाठी कामी ऑडिटर DB खरात यांचा एकट्यांचाच अर्ज आपल्याकडं आलेला आहे. तर आपण योग्य निर्णय घेऊन मंजुरी द्यावी. 25 आणि 26 संचालक मंडळाने विचार करून त्यावर निर्णय घ्या आणि आमचा विषय तो मंजूर करून घ्या. सूचक डॅडी वाघ आणि अनुमोदक केदार राजपूत म्हणून या ठिकाणी नाव मी घेण्यास सांगते. आणि विषय क्रमांक 8 सर्वानुमते मंजूर झाला. यापुढील आहे विषय क्रमांक 9 आणि याचं वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार सर हे करतील.
विषय क्रमांक 9 आहे सन 22-23च्या लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. 22-23चं लेखापरीक्षण आपलं वैधानिक लेखापरीक्षक श्री वैभव मोहोळकर आणि असोसिएट यांनी केले असून सदर लेखापरीक्षण अहवालातील नमूद दोष व त्रुटींची पूर्तता करून सदरचा अहवाल विहित नमुन्यात संस्थेने 9/11/2023 रोजी सहकार खात्यास पाठवलेला आहे. याची नोंद घ्यावी विनंती. थँक्यू. विजयसिंह विठ्ठल पवार, अशोक मांढरे, राजेंद्र बाळकृष्ण इथापे. विषय क्रमांक 9 सर्वानुमते मंजूर. यापुढील विषय क्रमांक 10चे वाचन संस्थेचे संचालक श्री शरद चव्हाण सर यांनी करावे अशी मी विनंती करते. संचालक मंडळाने सुचवलेल्या उपविधी नीतीतील पोटनियम दुरुस्तीबाबत त्यातले जुने शब्द जे आहेत ते बदलण्यासाठी पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. याचं कारण संचालक मंडळाने जो निर्णय घेतलेला आहे तो संस्थेचा वाढता व्यवसाय व भाग भांडवल याकरता हा निर्णय घेण्यात येत आहे. हे पहिले लक्षात घ्या. आता भाग भांडवल जे आहे त्याचा दर्शनी किमतीचा 100 रुपयाचा तो तसाच शेअर आहे, त्याची किंमत बदललेली नाही. फक्त ते भाग भांडवल जे आहे ते पूर्वी साधारणपणे 8 कोटी होतं, ते आता 15 कोटी करण्यात येत आहे. तर त्या 15 कोटीला मंजुरी मी तुमच्या सर्वांच्या पुढे मागतो आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे ह्यातला तो म्हणजे हे जे भाग भांडवल जे आहे ते पूर्वी साधारणपणे 8 लाख ह्याच्यामध्ये ते विभागाला जाणार होतं, ते आता 15 लाखामध्ये विभागाला जाणार आहे. तर त्याच्याकरता मंजुरी मिळावी. विषय क्रमांक 10साठी सूचक अशोक मांढरे आणि अनुमोदक शिवाजीराव निंबाळकर. विषय सर्वानुमते मंजूर. यापुढील विषय क्रमांक 11चे वाचन संस्थेचे संचालक श्री संजय वाईकर यांनी करावे अशी मी विनंती करते. विषय क्रमांक 11 सन 2024-25 करता प्रशिक्षण, कर्ज ठेव, गुंतवणूक व वसुली इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे. प्रशिक्षण धोरण संस्थेच्या सर्व संचालक कर्मचारी तसेच विशेष वसुली अधिकारी यांना संस्थेने तरतूद केलेल्या प्रशिक्षण निधीमधून शासनमान्य प्रशिक्षण संस्था तसेच राज्य किंवा विभागीय किंवा जिल्हा स्तरावरील पतसंस्थांच्या नोंदणीकृत फेडरेशनमार्फत प्रशिक्षण देणे. कर्ज धोरण संस्थेने स्वीकारलेल्या आदर्श उपविधीमधील परिशिष्ट क5 प्रमाणे संस्थेच्या नियमानुसार कर्जाचे वितरण करणे. ठेव धोरण ABR व ALR म्हणजे ठेवीवरील व्याजदर व कर्जावरील व्याजदर या प्रमाणांचा वेळोवेळी आढावा घेऊन ठेवींचे व्याजदर ठरवणे व अंमलात आणणे. ठेवीच्या योजनेनुसार चालू ठेव, बचत ठेव, रिकरिंग, पिग्मी या योजनांमध्ये संबंधितांची KYC पूर्तता करून घेऊन ठेवी स्वीकारणे. गुंतवणूक धोरण संस्थेच्या मागील 3 वर्ष सलग ऑडिट वर्ग अ असणाऱ्या सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मुदत ठेवीच्या स्वरूपात गुंतवणूक करणे. वसुली धोरण संस्थेतील थकीत कर्जदार तसेच NPA मधील कर्जदारांचे विरुद्ध कलम 101 अंतर्गत कारवाई करून वसुली दाखला घेणे तसेच कलम 138 अंतर्गत कारवाई करणे. ठीक आहे. सर्व संचालक मंडळाने निर्णय घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. विषय क्रमांक 11 सर्वानुमते मंजूर. यापुढील विषय क्रमांक 12 याचं वाचन संस्थेचे संचालक श्री अमर कोल्हापुरे सर यांनी करावे अशी मी विनंती करते. नमस्ते. विषय क्रमांक 12 2023-24मध्ये समोपचार परतफेड योजनेअंतर्गत कर्ज खात्यांमध्ये सवलत दिलेल्या व्याज रकमेची नोंद घेणे. महाराष्ट्र शासनाच्या नागरी ग्रामीण बिनकृषी सहकारी पतसंस्थांची एक रकमी कर्ज परतफेड योजना 2024 शासन निर्णय क्रमांक 1106 दिनांक 10/6/2024 अंतर्गत तडजोड केलेल्या थकीत कर्ज खात्यांची माहिती देणे व संचालकांच्या मंडळाच्या निर्णयाची नोंद घेणे. कालावधी 2023-24चा तपशील सांगतो. पहिला, तडजोड झालेल्या एकूण कर्ज खात्यांची संख्या 26. तडजोड झालेल्या खात्यांमधील एकूण कर्ज मंजूर रक्कम 82,95,000. तडजोड झालेल्या खात्यांवरील 23/3/2024 अखेरचे एकूण येणे
मुद्दल प्लस व्याज 82,45,764 रुपये. संबंधित तडजोड खात्यांवर आजपर्यंत एकूण येणे व्याज 35,34,447 रुपये. संबंधित तडजोड खात्यांमध्ये आजपर्यंत वसूल झालेली रक्कम मुद्दल आणि व्याज मिळून 67,84,014 रुपये. संबंधित तडजोड खात्याची आजपर्यंतची एकूण येणे रक्कम नील झालेली आहे आता पूर्ण. संबंधित तडजोड खात्यावर पतसंस्थेने दिलेले येणे व्याजातील एकूण सूट 19,45,777 रुपये. यासाठी मंजुरीची गरज नाही आहे. धन्यवाद. हे माहितीसाठी ठेवलेला होता विषय. धन्यवाद. विषय पत्रिकेतील सर्व विषय संपले. विषय क्रमांक 13 तो म्हणजे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करणे. तर तुम्हाला कोणाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मांडू शकता. शेअर सर्टिफिकेट तयार झालेली आहेत. कृपया कार्यालयीन वेळेत संबंधित शाखामधून स्वतः घेऊन जाण्यापेक्षा एक व्यक्ती जर ती सगळ्यांना जर वाटप केलं तर ती सोयीचं होईल. चालेल सर. तुमची सूचना मान्य आहे. आपण सर्वांना शेअर सर्टिफिकेट घरीच पोच करूया. धन्यवाद. एक विषय असा आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक वाडीला जे आत्तापर्यंत जे आपण पाहत आलेलो आहे, सर्व मोबाईलवर सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होती या संस्थेच्या बाबतीतली. तर त्या व्हायरल क्लिपच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार आहे? त्याच्यामुळं आपल्या संस्थेचं नुकसान होतं आहे. ज्यांनी ही क्लिप व्हायरल केली आहे, खरं तर सोशल मीडियाला एवढं महत्त्व सुद्धा लोक देतच नाही. त्यामुळं नुकसान आपलं होतं आहे. नुकसान मला असं वाटतं की एवढं काही नुकसान झालं नाही, पण मनस्ताप मात्र झालेला आहे. विषय असा आहे की आपण निर्दोष आहोत. आपला आत्मविश्वास दांडगा आहे की आपण जे केलं आहे ते बरोबरच केलेलं आहे, पण आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा तुम्ही जे म्हणतात तसं नुकसान होतं आहे की संस्थेचा वेळ जातो आहे, पैसा खर्च होतो आहे आणि ह्या गोष्टी अजूनही चालू आहे. तर त्यावरही आपण लवकरात लवकर उपाययोजना करणार आहोत. एकदा घरी बसवलं ना, धनका दिला ना की ह्या गोष्टी लवकरात लवकर आटोक्यात येतील. दुसरा एक विषय. बरं, एक मिनिट आहे. हाच विषयासंदर्भात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे खरात साहेबांनी. कारण ह्यामुळे नक्कीच आपल्या संस्थेला विटेज धरलं गेलेलं आहे. कारण सोशल मीडियावर आजकाल व्हॉट्सअपची जी युनिव्हर्सिटी आहे ते खरं खोटं हे न समजता ठेवीदारांना थोडा संभ्रम निर्माण होतो आहे. त्याच्यामुळे ते संस्थेचा नाहक वेळ म्हणजे आपले कर्मचारी व्यस्त असतात, संस्था वाढीसाठी संचालक व्यस्त आहेत संस्थेच्या हितासाठी काम करताना, पण हा जो संभ्रम पसरवण्यात येत आहे त्याच्यासाठी आम्ही आमच्या संचालक मंडळामध्ये असा ठराव पास केलेला आहे की सोशल मीडियावर समजा असं अवास्तव कुठलं तरी संभ्रम निर्माण होईल असं जर का कुठली पोस्ट जर पडली तर त्याचा लगेच NC आपल्या हेड ऑफिसमधनं त्याच्यासाठी आपले जामदाडे साहेब आपले ॲडव्होकेट यांची पण नियुक्ती आपण केलेली आहे. तर ते लगेच त्याचे दखल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये NC नोंद करतात. खरं ह्याच्यातून त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही कारण तेवढे दखल घेतले जात नाही, पण मात्र रेकॉर्ड तयार होत आहे. दुसरा विषय असा की काही नाराज म्हणजे आपल्याकडून जे नाराज झालेले कर्मचारी आहेत हे संस्थेला बऱ्यापैकी वेटेज धरत आहेत, त्यांच्यावरही आपली कारवाई चालू आहे. म्हणजे सोशल मीडियाचे जे अपप्रचार शिस्तभंगाची कारवाई करून लवकरात लवकर हा विषय संपवावा. हो, ती कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला त्यांना शिक्षा दिली जाईल 100%. आणि आपल्याला रितसरच करायचं आहे, जरा आपल्याकडून काही बाजू राहून जाऊ नयेत म्हणून. 100% अगदी. यावेळेस तुम्ही जरा न्यायालयीन खर्च जर बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. नाहक नको त्या विषयासाठी चौकशी अधिकारी नेमले गेलेले आहेत. निलंबनाच्या कारवाईसाठी चौकशी कोर्ट चालू आहे. लवकरच निर्णय येईल, त्यांच्यावर कारवाई चालू होईल. तर ह्याच्याबद्दल अजून एक असं धोरणात्मक निर्णय घ्यावा असा आमच्या संचालक मंडळाच्या मनामध्ये आहे. काय झालं आहे की कर्मचारी हा आपला महत्त्वाचा भाग असतो खरा, पण एखादा कर्मचारी जर नाराज झाला, त्याला जर का कुठल्या तरी शिस्तीमध्ये जर का तो बसत नसेल तर तो विरोध करतो आपल्या या सगळ्यामध्ये आणि अशा पद्धतीचे कृत्य करतो. तर आमचं असं मत पडतं की कर्मचाऱ्यांना सभासदत्व आपल्याला त्यांचं कर्मचाऱ्यांचं आपल्याला रद्द करायला पाहिजे असं आम्हाला वैयक्तिक असं वाटतं आहे. त्याच्यावर काय आम्ही मार्गदर्शन घेतो आहे. तज्ञांचा सल्ला घेतोय खरं.
मागत असतील यांचं संस्था हे रद्द केलं, सभासद रद्द केलं तरी चालेल. कारण संस्थेला मागा येता उपयोगाचे नाही. अनेक सभासद आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होता उपयोगाचा नाही. करणारे 1-2 असतात पण त्याचा परिणाम सगळ्यांच्यावर होतो. सगळेच लोक सुशिक्षित आहेत असं नाही. खेड्यातले लोकसुद्धा सभासद आहेत. कारण एक गोष्ट 10 वेळा खोटं बोलली की ती माणसाला खरी वाटती, तर त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांचं सभासदत्व रद्द व्हावं. हा आत्ताच्या ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेला तुम्ही ठराव घ्या प्रोसिडिंगला. नक्की आपण जरा तज्ज्ञांचा सल्ला आणि कायद्याचा आधार घेऊन आपण त्या पद्धतीने कारण असं आहे की आत्ता जे येस हा आयत्या वेळेत आपण विषय घेऊ शकतो की कर्मचाऱ्यांचं सभासदत्व रद्द करून. कारण त्याचा एक परिणाम असा होतो, उदाहरण सांगतोय, आत्ता जे आपले जे तक्रारदार आहेत तेच आपले कर्मचारी आहेत. त्याच्यामुळे जर का आयुक्त असतील किंवा जे आपलं सहकार खातं आहे त्यांना त्यांचं सभासद म्हणून तक्रार घ्यावी लागते, दखल घ्यावी लागते. त्यांना हे समजत नाही आहे की ते कर्मचारी आहेत पण सभासद म्हणून त्यांची तक्राराची दखल घेतली जात आहे. नमस्कार. 100% ठराव करून घ्या तो. येस. आत्ता जे आपण माहिती दिली की डायरेक्टर बॉडीने ठराव करून घेतलेला आहे, परंतु डायरेक्टर बॉडीचा ठराव जरी असेल तरी वार्षिक सर्वसाधारण सभेचा एक ठराव घ्या की जी व्हायरल क्लिप होते. राजाभाऊ खरातांनी जो ठराव मांडला आहे, व्हायरल क्लिपचं काय होतं, एक समाजात असं असतं की एक खोटं 10 वेळा सांगितलं तर त्याच्यावर विश्वास बसतो. अशा खोट्या व्हायरल क्लिप 10-15 आल्या तर 1-2% त्याच्यावर विश्वास बसला जातो. तर डायरेक्टर बॉडीनं ठराव केलेला आहे त्याबद्दल डायरेक्टर बॉडीचं अभिनंदन आहे. पण 13व्या ठरावामध्ये विशेष ह्याच्यामध्ये राजाभाऊ खरातांनी जसं सांगितलं की जे व्हायरल क्लिप करतील त्यांच्यावरती फौजदारी केस दाखल करावी असा वार्षिक सभेचा ठराव घ्या. येस. खूप आभार, धन्यवाद. दुसरी एक गोष्ट आहे, ज्या लोकांना आपण कर्ज दिलेलं आहे ते थकीत आहेत, तर थकीत असणाऱ्या त्या थकबाकीदारांवर आपण काय कारवाई करणार आहे? आता आपल्याकडे आपला NPA विनाकारण जे झालं आपण NPA मध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या बायलाज मध्ये असेल तर होता येतं, म्हणजे पूर्वीचा नियम होता तो. त्यांना आपण खरं कर्मचाऱ्यांना वेतन हे पण देतो, कर्ज पण देतो. कदाचित जर का सभासदत्व रद्द केलं तर आपल्याला त्यांचं कर्ज वगैरे देणं सुद्धा आपल्याला थांबवावं लागेल. म्हणजे खरंच कायदे बदललेले आहेत. म्हणजे अण्णांच्या वेळेचे कायदे वेगळे होते, आत्ता वेगळे आहेत. ह्यांचा राजाभाऊंचा विषय घेतो. कर्ज वसुलीच्या बाबत फार म्हणजे कठोर भूमिका आपण घेतलेली आहे. कर्ज विभाग ही तिथलं मॅनपॉवर वाढवलेले आहे. आत्ता आपल्या संस्था वाढीसाठी आपण फारसं ॲक्टिव्ह नाही आहे, पण कर्ज वसुलीबाबत आपण 100% आग्रही आहोत की आपल्याला NPAचं पर्सेंटेज खाली आणायचं आहे. जे खाते NPAमध्ये जातात त्यांच्यावर लगेच 101च्या अंतर्गत आपण त्यांचे दाखले घ्यायचा आपण प्रयत्न करतो. असं एकही खातं नव्यातलं असं नाही आहे की जे NPAमध्ये गेले पण त्यांच्यावर आपण 101 कारवाई केली नाही आहे. तर अगदी कठोर कारवाई आपली चालू आहे. याला यश या मार्च एंडला 100% येईल. आपण पण सभासद या नात्याने आसपासच्या कर्जदारांना हे करावं की सहकार्य करावं कर्ज वसुलीसाठी म्हणून. अहवालात एक नमूद नाही आहे. मागच्या वार्षिक मिटिंगला जे डिक्लेअर केलं होतं तुम्ही की आपल्या रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही काहीतरी गिफ्ट देऊ, ते गिफ्ट तुम्ही दिलं पण त्याचा उल्लेख अहवालात कुठं आला नाही. ह्याचं मला जरा खेद वाटतं. म्हणजे संस्थेच्या चांगल्या याच्यासाठी तो उल्लेख करायला पाहिजे होता अहवालात की बाबा ह्या दिलेलं आहे जेवढे आहेत त्या ह्यांना हा उल्लेख करायला पाहिजे होता. दुसरी एक सूचना माझी आहे की अहवाल एवढा आपण छापतो तर त्याच्यात आपल्या सगळ्या ज्या शाखा आहेत सगळीकडं महाराष्ट्रात आपल्या त्यांचे पत्ते आणि कर्मचाऱ्यांचे पण फोटो छापावेत अशी एक माझी सूचना मान्य. धन्यवाद. चादर आपण वाटप केल्या आणि ते स्वतःचंच कौतुक स्वतः करून घेतल्यासारखं होईल. आपण तसं त्या भूमिकेतून अशा अनेक उपक्रमांचा आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही. सभासदांची मागणी तुम्ही पूर्ण केली ह्याचं श्रेय तुम्हाला मिळालंच पाहिजे ना बॉडीला. येस, तुम्ही श्रेय देताय. वाटायचे त्याच्यात उलट त्याच्यात पॉईंट काढायचं म्हटले तर काढतो आणि मी तुम्हाला पाहिजे असले तर. बरं.
तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही दखल घेतलं आणि तुम्ही कौतुक करताय आमचं. धन्यवाद. हां शाखे, हां ते तो 100% सर्व ब्रँचचे पत्ते आणि तेथील ब्रँच मॅनेजरचे फोटो आणि त्यांचे मोबाईल नंबर कारण आता जस्ट काय झालं, मी माझ्या मुलीचं कोल्हापूरला उत्कर्षामध्ये खातं उघडलं, तर आता इथनं पैसे ट्रान्सफर होत नाहीत. आपल्या पतसंस्थेनं शाखा प्रमुखांना सहाय्य केलं, जिल्हा मध्यवर्तीतनं ते पैसे पाठवले, हा भाग वेगळा. पण आपल्या सगळीकडे एकच सिस्टीम पाहिजे की बाबा मी कोल्हापूरला गेलो माझ्या खात्यानं पैसे काढायचं म्हटलं तरी मला काढता आले पाहिजेत. बरोबर. आणि ही अशी सोय आपल्याला म्हणजे आपली प्रगतीचं पुढचं पाऊल आहे ते. त्याच्यासाठी एकदम सर्व सभासदांना खातेदारांना सोयीचं व्हावं म्हणून आपले 10 ब्रँच आहेत आणि 11वी हेड ऑफिस आहे, म्हणून प्रत्येक ब्रँचला एक वेगळा नंबर देऊन तो हायलाईट करण्यापेक्षा पूर्ण संस्थेचा 86 87 100 100 नंबर यावर जर कॉल केला तुम्ही तर तो तिथं सेंट्रलाइज आपण सर्व्हिस तिथं चालू केलेली आहे, म्हणजे पूर्ण. आणि तिथं जर का कस्टमरने जर विचारलं, कोल्हापूरचा एखादा कस्टमर आहे, त्या नंबरला कॉल येतो आहे की कोल्हापूरच्या शाखेबद्दल काही माहिती तर दिलीच जाते, म्हणजे त्यांचं व्हेरिफिकेशन घेऊन खात्यासंदर्भातलं. आणि शिवाय तिथल्या ब्रँच मॅनेजरला लगेच कळवलं जातं की तुमच्या शाखेच्या या विषयासाठी या व्यक्तीचा फोन आला होता आणि हा त्यांचा नंबर आहे, आणि तात्काळ तो तिथं लगेच ॲप्रोच होतो. तेच म्हणतोय, पण ते सातारा जिल्हा मध्यवर्तीमध्ये जाऊन पैसे भरा किंवा हे करा असं करण्यापेक्षा मी जी चौकशी केली शाखेत आपल्याकडं, तर ते काय म्हटले, कोल्हापूरचं जे संगणकाचं हे आहे आणि इथली बाईकीच्या ठिकाणी सॉफ्टवेअर जे त्याच्यात फरक आहे. बरं. तर तो फरक पडू नये, काय असेल ती दुरुस्ती करून घ्यावी. बरोबर. काका आता सर्व शाखांचं सॉफ्टवेअर एकसारखं झालेलं आहे. तुम्ही कोल्हापूरला पैसे पाठवत असताना वाईच्या मुख्य शाखेमध्ये जाऊन पैसे भरू शकता. नाही तू नाही सर, आता हो सांगितलं ते मिळाली. आता ती सूचना आपली मान्य आहे, सूचना मान्य आहे. आपल्या बँकेची शाखा शिरवळ या ठिकाणी आहे. हां सर. शिरवळ ग्रामीण भाग आहे, कंपन्या भरपूर आहेत आणि तिथले ग्रामीण भागातील लोक लाईट बिल भरण्यासाठी उत्कर्ष बँकेमध्ये येत होते. आता ते बंद झाल्यामुळं सभासद आणि ठेवीदार किंवा खातेदार ही संख्या जरा कमी वाटते मला. त्यावेळेला दाहोदर साहेब होते, दाहोदर साहेबांनी आम्ही या दोघांनी चर्चा केली, तर म्हटलं तुम्ही लाईट बिल भरायला आल्यानंतर त्या लोकांना सांगा की या ठेवी कशा घ्यायच्या किंवा खातेदार सभासद. त्यावेळेला भरपूर या ठिकाणी लोकांनी सहाय्य दिलं, पण आता मला जरा कमी वाटतंय. त्या दृष्टीनं जर लाईट बिल हे जर भरलं गेलं त्या ठिकाणी बँकेत तर लोकांचा संग्रह वाढेल आणि ठेवीदार सभासद वाढतील असं या ठिकाणी मला वाटते. त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत हे चांगले आहेत, कामसू आहेत, उत्कृष्ट आहेत. धन्यवाद. काका आपली सूचनेची योग्य ती नोंद घेऊन लवकरात लवकर तिथे लाईट बिल स्वीकृतीची सेवा सुरू करण्यात येईल. काकू नाही शंका नाहीत कोण. आपल्या सर्वांच्या सूचनेची योग्य ती दखल घेऊन आम्ही त्या पद्धतीने अंमलबजावणी करूच. खरोखर सभा अत्यंत खेळीमेळीने झाली. उद्या पेपरमध्ये मला बोलायचं उत्कर्ष पतसंस्थेची आहे का कोण अजून? मॅडम नमस्कार, मी नितीराज बाबर. मी या संस्थेचा एक सर्वसामान्य गरीब सभासद आहे. आपल्या सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन करतोच. संस्था अतिशय योग्य दिशेने चाललेली आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुमची कर्ज वसुलीसुद्धा चालू आहे. नवीन शाखांचा विस्तारसुद्धा चांगला आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणून येते की स्वर्गीय कोल्हापुरे अण्णांच्या नंतरसुद्धा संचालक मंडळावरती आलेली वाईट वेळ आणि त्यातून तुम्ही सावरलेला आणि दाखवलेला कणखरपणा आणि तुमच्याकडे असलेली शिस्तबद्ध मांडणी आणि त्याच्याप्रमाणे चालत असलेली तुम्ही वाटचाल, माझी परमेश्वराकडे आई तुळजाभवानीकडे प्रार्थना आहे की तुमचा उत्कर्ष अतिशय
अनेक वेगाने पुढे जावा, अनेक पटींनी पुढे जावा. संस्था 5-10 हजार कोटींच्या घरात जावी आणि आमच्या हक्काचा, आमच्या हिताचा आमच्या स्वतःचा माणूस म्हणजे श्री प्रकाश पवार साहेब, त्यांनी 10,000 कोटीचा मुकुट चेअरमन म्हणून काकू तुमच्या डोक्यावरती ठेवावा. जरा तुमच्याकडं कोल्हापूर मॅडम म्हणलं की भीती वाटते, पण चेअरमन काकू म्हणल्यानंतर बरं वाटते. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे. माझ्या तुम्हाला नेहमी शुभेच्छा होत्या आहेत आणि सदैव राहतील. पुढच्या वर्षीपर्यंत 200 कोटीच्या आकड्याची गुड न्यूज द्यावी ही नम्र विनंती. नक्की, जरूर. खूप खूप धन्यवाद बाबर साहेब. खूप छान बोललात तुम्ही. बळ आलं आम्हाला तुमच्या बोलण्याने. कृपया सर्वांनी सहकार्य करावं, शेवटपर्यंत थांबावं. मी मगाशी माझ्या प्रास्ताविकात सांगितलं, जसं बेजबाबदार कर्जदार असतात तसे जबाबदारीपूर्वक हप्ते भरणारे सुद्धा कर्जदार आपल्या संस्थेमध्ये आहे. त्यापैकी आपण प्रातिनिधिक स्वरूपात काहींचा सत्कार करणार आहोत. पहिलं मी नाव घेईन अपर्णा सचिन मांढरे या पाचपुतेवाडी इथं राहतात त्या, आणि आबेपुरी हे त्यांचं गाव आहे. यांनी 2020 साली संस्थेमधून स्थावर मिळकत तारण कर्ज रक्कम ₹7 लाख घेतले होते. आज अखेर एकही हप्ता त्यांचा थकला नाही. म्हणजे ही गृहिणी आहे, कुठं सर्व्हिस करत नाही, काही नाही, पण अतिशय जबाबदारीने हप्ते भरलेले आहेत. त्यांनी प्रत्येक महिन्यात हप्त्याच्या 2 दिवस आधी प्रामाणिकपणे त्या हप्ता आणून देतात. आजपर्यंत त्यांना वसुलीसाठी एकदाही फोन करावा लागला नाही. हे कर्ज घेऊन त्यांनी एक घर खरेदी केलं आणि यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा म्हणजे त्यांचे पती आहेत. तर मी अपर्णा सचिन मांढरे यांना व्यासपीठावर बोलवते. आपण त्यांचा यथोचित सन्मान करूया. अपर्णा सचिन मांढरे. एखादी स्त्री संसार कसा सांभाळू शकते, पैशाचं नियोजन कसं करू शकते, ते ह्या व्यक्तीकडून खरंच शिकण्यासारखं आहे. आल्यात का त्या? बहुतेक नाही आलेल्या. दुसरं नाव घेईन मी नामदेव ज्ञानबा चोपडे. हे पाचगणीचे रहिवासी असून 1999 पासून खातेदार आणि सभासद आहेत. ₹100 सुरुवातीला त्यांनी शेअर्स घेतला. म्हणजे अण्णांनी संस्था स्थापन केली 99 साली, ते त्या पहिल्या यादीतले सभासद आहेत. त्यांनी सामान्य कर्ज 4 कर्ज घेतलीत आणि प्रत्येक कर्ज त्यांनी वेळेच्या आधी म्हणजे वेळेवर भरून कर्ज निरंक केलेले आहे. स्थावर मिळकत तारण कर्ज त्यांनी 3 घेतलीत. 3 लाख, 8 लाख आणि 20 लाखाची. प्रत्येक वेळी त्यांनी संस्थेतला कुठलाही त्रास नव्हता. आता कसं आपली तिथं शाखा झाली, त्यांना तिथं सुविधा मिळते, पण ते पाचगणीवरून त्यावेळी कॅश व्यवहार बाय हँडनी व्हायचे, त्यावेळी ते पाचगणीवरून येऊन इथं हप्ते भरायचे. खरोखर खूप कौतुक करण्यासारखं आहे. त्यांचा व्यवसाय घोडागाडी दुकान आणि मिनी ट्रेन टेबल लँडवर आहे आणि खूप आदर्श व्यक्ती म्हणून आणि ते आपल्याला सहकार्य करत असतात. पाचगणीच्या शाखेला सुद्धा ते खूप छान सपोर्ट करत असतात. खूप खूप धन्यवाद चोपडे साहेब. आपण स्टेजवर यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा अशी मी तुम्हाला विनंती करते. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष यादव सर यांनी त्यांचा सत्कार करावा. आपलं तर कर्ज ते वेळेवर फेडतातच, पण त्यांच्या ओळखीचे कोणी कर्जदार असतील ना, त्यांना सुद्धा ते हप्ते भरण्यासाठी उद्युक्त करत असतात. पाचगणी ब्रँचची वाढीसाठी त्यांचा खरोखर खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळं आम्हाला खरोखर खूपच चांगली साथ मिळाली पाचगणी शाखेला. तिसरं नाव घेईन मंगेश हनुमंत शिंगटे. हे पाचवडचे रहिवासी आहे. आलेत का? सदरचे स्थावर मिळकत तारण कर्ज 6/2/22 रोजी त्यांनी सुरू केले. कर्ज घेतलेल्या तारखेपासून कर्ज नियमित परतफेड करत आहेत. सदर कर्जामध्ये 24 हप्ते येणे असून आज रोजी कर्जदारांनी 24 हप्ते दर महिन्याच्या 1 तारखेला येऊन भरलेले आहेत. कुठलाही त्रास संस्थेला न देता आणि सुट्टी असेल त्या दिवशी तर ते दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या दिवशी येऊन ते कर्जाचे हप्ते भरतात. खूप छान वाटतं अशा कर्जदारांविषयी बोलताना. शिंगटे आलेत का? मंगेश शिंगटे हे पाचवडचे रहिवासी असून यांचंसुद्धा आपल्या पाचवड शाखेला फार मोठं योगदान आहे. खूप चांगलं स्टेजवर या ना, तुम्ही स्टेजवर यावं, आमचा सत्कार स्वीकारावा. तर मी साळवेकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
खूप तरुण आहेत. अशा तरुण मुलांनी एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे समाजापुढे की तरुणपणीच आपण पैशाचे व्यवहार कसे छान ठेवले पाहिजेत, म्हणजे आपली पुढं कशी प्रगती होत जाईल या पद्धतीनं आपण त्यांच्याकडं पाहत आहोत. चौथं नाव आहे युवराज भीमराव झळके. हे सातारचे आहेत. त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपला उत्कर्ष पतसंस्थेतर्फे होणारा सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. आले नाहीत वाटतं. ओके. त्यांचा कॉम्प्युटरचा व्यवसाय आहे, होलसेल व रिटेलचा. तसेच त्यांनी संस्थेतून सामान्य कर्ज रुपये 10 लाख घेतले आणि अजूनसुद्धा व्यवस्थित हप्ते भरत आहेत. सातारा शाखेला सुद्धा त्यांचा खूप मोठा सहकार्य असतं. आता एक महत्त्वाचं नाव मला घ्यायचं आहे, ते म्हणजे आमचे आदर्श जामीनदार. आत्तापर्यंत कर्जदारांना आपण आदर्श कर्जदार म्हणत होतो, पण जामीनदारसुद्धा आदर्श असू शकतात. हा आदर्श एका व्यक्तीने घालून दिलेला आहे, ते म्हणजे आपले संस्थेचे हितचिंतक नितीराज विलासराव बाबर यांनी स्टेजवर यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. संस्थेचे थकबाकीदार श्री वैभव धामणकर यांचं वाहन तारण कर्जास ते जामीनदार आहेत. सदरचे कर्जदार यांनी नियमित हप्ते न भरल्याने ते कर्ज थकीतमध्ये गेले. तसेच सदर कर्जाच्या पोटी तारण असलेले वाहन कर्जदारास संस्थेने बरेचदा विचारणा करूनही कर्जदाराने ते वाहन काही दिले नाही. अजून मला तुमच्याविषयी खूप बोलायचं आहे. तसेच स्वतः कर्जदार जेलबंद आहेत. आता जे धामणकर आहेत ते जेलबंद असून संस्थेसाठी हे कर्ज नियमित करणं खूप अवघड झालं होतं. अशा परिस्थितीत संस्था नियमाप्रमाणे जामीनदार यांच्याकडे गेली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात होती. परंतु श्री नितीराज विलासराव बाबर यांनी सदरचे कर्ज कर्जदार यांच्याकडून कसे नियमित करून घेता येईल यासाठी प्रयत्न केले. आपण कायमच संस्थेचे कर्मचारी वर्गास कर्ज वसुलीसाठी सहकार्य केले आहे. गेले अनेक दिवस कर्जदाराचे वाहन जप्त करण्यासाठी संस्थेने एवढी फिल्डिंग लावली होती, आमचे कर्मचारी पळत होते. इवन टोल नाक्यावर सुद्धा पाहणी केली की हे वाहन कुठं गेले का, काय खूप फोटोमध्ये CCTVमध्ये दिसते का, पण वाहनाचा काही पत्ता लागला नाही. आपण त्याचा शोध घेऊन, म्हणजे बाबरांनी त्याचा शोध घेऊन ते वाहन जिथं कुठं आहे तिथं आमच्या कर्मचाऱ्याला लगेच फोन केला. स्वतः तिथं ते थांबले आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी स्वतः मिळून हे वाहन ताब्यात घेतलं. खूप टाळ्या व्हायला पाहिजेत त्यांच्यासाठी. म्हणजे खरोखरच बोलण्यासारखं खूप आहे. जामीनदार असावं तर असे आम्ही अभिमानाने सांगू, असे आपण कार्य केलेले आहे. आपण फक्त आमच्या संस्थेतीलच नाही, संपूर्ण सहकार क्षेत्रात जागरूक जामीनदार म्हणून एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि ते स्वतः जरी जामीनदार म्हणून आपण उल्लेख करत असेल तर ते कवी, लेखक, उद्योजक अशा बऱ्याच गोष्टी ते करत असतात. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व संस्थेला आपल्या लाभलेलं आहे. खूप खूप छान वाटतंय. तर मी आपले संस्थेचे ज्येष्ठ संचालक शरद चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. संस्थेने वाहन जप्त करण्यासाठी, शोध लावण्यासाठी जंग पछाडलं, पण यांनी आपला व्यवसाय सोडून ते वाहन शोधून आणलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी आमचा सत्कार स्वीकारला. अजून एकच सत्कार राहिलेला आहे, मग पुढचा कार्यक्रम सुरू होईल. आपण आपल्या कार्यक्रमातून नेहमीच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करत असतो आणि तो व्हायलाच पाहिजे, कारण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, त्यांचा आदर्श घेऊन आम्हाला पुढचं पण काम करायचं असतं आणि इतरांनी पण त्यांचा आदर्श घ्यायला
हवा या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा सत्कार करत असतो. त्यांचं राहणीमान, त्यांची दिनचर्या, त्यांची तब्येत, ह्या सगळ्या, त्यांचं काम, सामाजिक काम, त्यांचं हलनचलन, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही नावं काढत असतो. तर आत्ता आपण सुरेश बबन जाधव यांचा त्या पद्धतीनं सत्कार करणार आहोत. जवळजवळ 75 गाठत आलेली ही व्यक्ती आजही अतिशय आदर्शपणे आपली दिनचर्या राबवत आहे. हां, मी सलीमभाई बागवान यांना विनंती करते की त्यांनी आपण सुरेश बबन जाधव यांचा सत्कार करावा. अजूनही तरुणांना लाजवेल असं त्यांचं काम असतं. प्रत्येक काम ते अगदी चपळाईने करत असतात. म्हणजे आमचे आळीकर असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सत्काराचा कार्यक्रम झालेला आहे. थोडासा ब्रेक घेऊन लगेच पुढचा कार्यक्रम सुरू होईल. तोही कार्यक्रम चांगला असणार आहे. गणेश मंडळांचा सत्कार आहे. नितीन बानगोडे पाटील यांचं व्याख्यान आहे. त्यांचं व्याख्यान खूप ऐकण्यासारखं असतं, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. सगळ्यांनी शेवटपर्यंत थांबावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. आता आभार प्रदर्शित केले जातील. त्याच्या अगोदर संचालक मंडळाने आत्ता डिव्हिडंड डिक्लेअर केला आणि तो आमच्या खात्यावरती लगेच जमा झाला. त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात येईल. हॅलो. संचालक मंडळाने आता आदर्श कर्जदार, आदर्श ठेवीदार यांचे सत्कार केले. माझी एक सूचना आहे, आपल्या 10 शाखा आहेत ना, 10 शाखेमध्ये एखादा तरी आदर्श कर्मचारी असेल का नाही? आहे की सर? सत्कार का होऊ नये? तो आम्ही वाई फेस्टिवलच्या व्यासपीठावर, भव्य दिव्य व्यासपीठावर त्याचा सन्मान करतो. आणि जसं आपण अहवालामध्ये नमूद पण केलं की या मागील वर्षीचा आदर्श कर्मचारी प्रशांत सोनवणे आणि त्यांचा सन्मान आपण वाई फेस्टिवलच्या व्यासपीठावर केला होता. वार्षिक सभेला व्हावा, म्हणजे आम्हालाही कळेल ना कोण आदर्श कर्मचारी येतो. तुमच्या सर्वांसाठी सर वाई फेस्टिवल आहे आणि तुम्ही सर्वांनी तो बघण्यासाठी यावा अशी मी. आपले ज्येष्ठ सभासद MR अण्णा यांनी जी सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे पुढच्या वर्षी आपण याच व्यासपीठावर आदर्श कर्मचारी यांना सुद्धा सन्मानित करू. नमस्कार. आभाराचा गोड आणि शेवटचा कार्यक्रम माझ्याकडे दिलेला आहे. तुमच्यासारखे सुज्ञ आणि हुशार सभासद आम्हाला लाभलेत, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि खूप खेळीमेळीत आपली वार्षिक सभा 26वी वार्षिक सभा संपन्न झाली असं मी डिक्लेअर करतो. थँक्यू.